उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। ऐन उन्हाळ्याच्या काळात पाणी वाया न घालवता झाडांचे संगोपन करण्यासाठी या सूचना दिलेल्या आहेत। आपल्यासोबत काही बारामतीतील कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। काय सांगाल, काय दादांनी नक्की सूचना दिलेल्या आहेत? काय झालं, परवा दिवशी आमच्याकडे हे काम चालू असल्यामुळे आमच्या ड्रिपला प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे आम्ही काय केलं की पाईपनी त्या झाडांना पाणी देत होतो। तर पाईपनी पाणी देतानाचा व्हिडिओ आदरणीय अजितदादांनी मुंबईमध्ये बघितला आणि ती बघितल्यानंतर त्यांनी डायरेक्ट फोन करून आम्हाला सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ पसरलेला आहे आणि या अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाणी ज्या पाईपनी देताय त्या पाईपमुळं डायरेक्टली पाणी वाया जाते आणि त्या पाण्यामुळं माती पण खाली झाडांपासून दूर जाते। तर कृपया तुम्ही त्या पाईपला पुढं शॉवरसारखं नोझल बसवून पाणी द्या आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी नोझल बसवून पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे। यावरून असं दिसतंय की एवढा मोठं राजकीय वातावरण महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेलं आहे आणि त्या राजकीय वातावरणाची जर तुम्ही सेंट्रल पॉइंट जर बघितलं तर आज बारामतीकडे बघितलं जातं आणि एवढ्या धामधुमीच्या काळात सुद्धा आदरणीय अजितदादांचं झाडांवर किती मोठ्या प्रमाणात प्रेम आहे, झाडांवर असेल बारामतीकरांवर किती प्रेम आहे की एवढ्या छोटीशा गोष्टीवर सुद्धा दादा स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी काळजी घेण्याचं आव्हान आम्हा कार्यकर्त्यांना करतात। त्यामुळेच आम्ही सर्वजण आदरणीय अजितदादांवर खूप मनापासून प्रेम करतोय। एकंदरीत ऐन उन्हाळ्याच्या काळात पाणी देखील वाया न गेले पाहिजे आणि झाडे देखील जगली पाहिजेत असे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे झाडे जगवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।